हा भाऊ. हॅलो हा द्या. साहेब, एक मिनिट शशांक भाऊ, एक मिनिट रविकांत तुपकर बोलतात. हा साहेब. हा केव्हा संबोधित करायचंय? हा सर, आज आम्ही इथं रास्ता रोको केलेला आहे. म्हणजे इथं माईक वगैरे आहे हॅलो. का? माईक आहे का? माईक स्पीकरवर टाका. हॅलो स्पीकर आहे का तिथं? हो, स्पीकर स्पीकर आहे सर, जोराने बोला. चालू केलाय मी स्पीकर. शेतकरी नेते माननीय रविकांतजी तुपकर आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संबोधित करताय. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांची मोठी चळवळ शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. आज बुलढाण्यावरून शेतकरी नेते माननीय श्री रविकांत तुपकर आपल्याशी संपर्क साधताय, संवाद साधताय. बोला सर. जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांनो, मध्यंतरी 3-4 दिवसापूर्वी मी रावेरच्या दौऱ्यावर असताना आपल्या भागातले ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील आणि शशांक भाऊ पाटील यांनी माझ्या कानावर हा पीक विम्याचा प्रश्न टाकला. पीक विम्याचा जवळपास 11 कोटींचा केळीचा पीक विमा हा अजूनपर्यंत त्यांच्याकडे पेंडिंग आहे आणि कंपनी द्यायला तयार नाही. याच्यासाठी भरपूर पाठपुरावा आपल्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केला. त्यामध्ये शशांक पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, ललित पाटील, राजेंद्र पाटील यांनी भरपूर पाठपुरावा केला. मंत्री महोदयांना निवेदनं दिली, कलेक्टरला भेटले, एसडीओला भेटले, पण आपलं दुर्दैव आहे की अजूनपर्यंत हा पीक विमा आपल्याला मिळाला नाही. सौदा मंडळातील 1600 शेतकऱ्यांचा हा 11 कोटीचा पीक विमा आहे. माझी कंपनीला विनंती आहे आणि सरकारलाही विनंती आहे, या शेतकऱ्यांचा पीक विमा जर का मिळाला नाही तर हे शेतकरी एकटे नाहीत. मी स्वतः रविकांत तुपकर या आंदोलनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं. एक तर जेव्हा जेव्हा मी एखादा प्रश्न हाती घेतो तेव्हा तेव्हा तो प्रश्न तडीच लावल्याशिवाय मी कधी मैदान सोडत नाही. आमच्या जिल्ह्यातले सुद्धा पीक विम्याचा प्रश्न अनेक वेळा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमा हा पेंडिंग आहे. माझी तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की फक्त प्रश्न निर्माण झाल्यावरच एका ठिकाणी येऊ नका. शेतकऱ्यांची संघटना मजबूत करा, एक संघ व्हा. नाहीतर सगळे 17 पक्ष 34 पार्ट्या अशी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. तुम्ही वेगवेगळ्या पक्षात जर का विभागल्या गेले तर तुमचं कुणी दखल घेणार नाही. आतापर्यंत हा 11 कोटीचा विमा मिळणं अपेक्षित होतं, पण दुर्दैव आपलं असं की आपण एकसंघ नसल्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आता तुम्ही एकसंघ व्हा आणि तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या कंपनीला इशारा देतो, जर का या 1600 शेतकऱ्यांना 11 कोटीचा केळीचा पीक विमा मिळाला नाही या सौदा मंडळातल्या, तर मी स्वतः त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा त्यांनी आपला समजावा. आणि तुमच्या भागातल्या नेत्यांनाही सांगतो की तुम्ही नुसते हातावर हात धरून बसू नका, बोललो म्हणून बोलू नका. ते परिस्थितीमध्ये हा केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी तुम्ही जर का त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाहीत तर पुढचा मोर्चा लोकप्रतिनिधींच्या घरावर सुद्धा हे शेतकरी आणल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं. आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, भांडल्याशिवाय काही मिळत नाही, एक संघ आल्याशिवाय काही मिळत नाही. सगळ्यांनी एका ठिकाणी येणं खूप आवश्यक आहे. सगळ्या लोकांच्या संघटना आहेत, तलाठ्याची संघटना आहे, ग्रामसेवकाची संघटना आहे, पटवाऱ्याची संघटना आहे, पोलीस पाटलाची संघटना आहे, सरपंचाची संघटना आहे, आशा वर्करची संघटना आहे, शिक्षकांची संघटना आहे. तुमची संघटना व्हायला काय अडचण आहे, पण आपलं कसं आहे, म्हणजे तहान लागल्यावरच विहीर खोदायचा कार्यक्रम आपण करतो. मला असं वाटतं तसं आपण केलं नाही पाहिजे. आपण एकसंघ राहिलो पाहिजे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि पुढचं आंदोलन जे तुम्ही ठरवाल त्या आंदोलनामध्ये रविकांत तुपकर तुमच्या खांद्याला खांदा लावून, पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, हे सांगायला रविकांत तुपकर तुमच्या बरोबर पुढच्या आंदोलनात असेल. मार्फत योग्य वेळ झालेला आहे आणि त्याबाबत आजच्या आंदोलनाची दखल जर का सरकारने घेतलं नाही तर पुढचं आंदोलन मुंबईत राहील. त्यानंतर मुंबईत सुद्धा येण्याची तयारी ठेवा. प्रशासनानं एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. तालुका जय स्तरावरची हिंद, मीटिंग जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. केलेला आहे. फक्त आता शासनाची सबसिडी सबमिट झाली की डायरेक्ट पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या खात्याला पेमेंट मिळणार आहे. दुसरा जो विषय होता की नैसर्गिक आपत्तीचा 2024चा एप्रिल मेचा तो सुद्धा डाटा आपण शासनाला दिलेला आहे. त्याचं सुद्धा अनुदान जमा झालं की ती डायरेक्ट आपल्या अकाउंटला पैसे पडणार आहेत. सांगा तुम्ही
शासनाचा हप्ता नाही त्याचा विमा कृषी अधिकारी तुम्ही काय तुम्हाला माहितीच नाहीये या वर्षी 1 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतलेला आहे. 1 लाख लोकांचा जिओ टॅग आता केव्हा होणार? आता किती उशीर झाला? त्यात कंपनी चुकी आहे, आपली शेतकरी चुकी नाही. शेतकऱ्यांची चुकी नाही आहे, पण कंपनी असं करते भाऊ की जिओ टॅग न करता वरून MR सॅगने ते सगळ्या शेतकऱ्यांची MR सॅगने डाटा घेणार आहे. मागच्याच वेळेस आपल्याकडे असा प्रॉब्लेम झालाय की ज्याच्या शेतामध्ये किडी होती त्याला MR सॅगने खाली दाखवलं आणि ज्याचं खाली होतं त्याला किडी दाखवली. ते तंतोतंत MR सॅगचा लागू होत नाही वरून. त्यात एवढी ही नाहीये, अॅक्युरेसी नाहीये. विम्याच्या नियमानुसार आपण जो पीक विमा भरतो त्या नियमानुसार स्पॉटवर जाऊन फील्ड व्हिजिट करूनच त्यांनी त्या ठिकाणी निकष आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हा दुसरा विषय आपला की सगळ्यांनी जिओ टॅग करून आमचं जिओ टॅग तुम्ही करून घ्या, शेतावरती या बघा. आता तुम्हाला सांगतो भाऊ, आपल्या शेतामध्ये एका शेतकऱ्याची काल परवा बिजोई खोदली गेली किशोर पाटलांची. त्यांनी केडीचा पीक विमा काढलाय, तिथं बिजोई खोदली गेली. हे जर उद्या MR सॅगने बघेल त्यांना तिथे काय दिसणार आहे? मी स्वतः माझा कांदेबाग होता, 11 महिन्याच्या आत बगीचा खाली होता. आता काही शेतकरी आघात आपल्याकडे लागवडी करतात. फेब्रुवारीचं नियोजन आहे, शेती खाली आहे, तिथं आता आपली केडी लागणार आहे. हा आज संपर्कात आहे. तुम्हाला जे जे माहिती तुम्ही आम्हाला वेगळी माहिती त्या ठिकाणी दिली, परंतु आता आमचं एकच म्हणायचं आहे की हे आता शेतकऱ्यांना ठोस तुम्ही या ठिकाणी तुमचा निर्णय सांगा की काय होणार आहे. म्हणजे आता आम्हाला शेतकरी आम्ही सुद्धा शेतकरी आहे. या ठिकाणी रस्त्यावर अडकलेली वाहनं सुद्धा शेतकऱ्यांची आहे, नागरिकांची आहे. आम्हालाही चुकीचं वाटते, परंतु हे कुठेतरी तुम्हाला जाग यायला पाहिजे. त्याच्याकरता आमचं आंदोलन आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी ठोस भूमिका सांगा काय आहे. तर नाहीतर हा रस्ता रोको आणि जळगावला सुद्धा करू. पण तुम्ही आज आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी तुमचा निर्णय काय आहे आणि कधीपर्यंत येईल, काय होईल हे तुम्ही एक सांगा. आणि जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही घ्या, नाहीतर काय आहे. हे शेतकरी आहे, आतापर्यंत 4 महिन्यापासून संयम पाळताय, पण संयमाचा अंत व्हायला नको हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी मला निवेदन स्वीकारण्याकरता या ठिकाणी पाठवलेले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी हे देखील आलेले आहेत आणि पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवलेलं होतं, तेही या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. भाऊसाहेब, मागच्या निवेदनावर काय कारवाई केली? काय आहे की यांना गावात एंट्री द्यायला पाहिजे. एक सरकार आमदार सरकार आहे काय तर म्हणे आम्ही आले 5 वर्ष निवडून देतो येले ते घरी राहता. आता त्याला लाभ भेटायला पाहिजे ना, त्याला यायला पाहिजे आणि आमदार हलकी खाता होतो. कोणत्या लक्षात घ्यायचा आम्हाला घ्यायला नाहीये. आमचा पीक विमा मिळाला पाहिजे, हे आमची रास्त मागणी आहे. विमा भरला आम्ही आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. काय तुम्ही बोला. आज आपलं आंदोलन झालं, शेतकरी आंदोलन झालं, हे कोणत्या कारणावरून झालं? हे 2024ला जो फळपीक विमा केडीसाठी 24-25चा जो शेतकऱ्यांनी प्रीमियम भरून काढला होता, तर रावेर तालुक्यामधील जवळजवळ 9 मंडळांपैकी 8 मंडळांचे पैसे मिळून जवळजवळ 4 महिन्यांचा कालावधी झाला. पण 14 मंडळ असं एक आहे की त्याचे पैसे आतापर्यंत विमा परतावा जो असतो तो अजून पावतो शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेला नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला अर्ज दिले की बुवा आमच्या मंडळाचे पैसे बाकी आहे, लवकरात लवकर मिळावे. तालुका लेव्हलपासून तर प्रांत अधिकाऱ्यांपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत माननीय आमदार महोदयांनी आमची तिथे मिटिंग लावली माननीय कलेक्टरासोबत. आज त्या मिटिंगला जवळजवळ 20-25 दिवस झालेले आहेत. भरपूर शेतकरी तिथेही उपस्थित होते, पण अजून त्यावर काही कारवाई झालेली नाही. आपण जर बघितलं तर सर्व शेतकरी यापासून जवळजवळ 1622 शेतकरी यांना विमा परतावा अजून मिळालेला नाही. त्यासाठी आम्हाला आज इथंच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन करावं लागलं. ओके, तुम्हाला पाठिंबा कोणी दिला आहे का? आम्हाला पाठिंबा आज आम्हाला रविकांत तुपकर जे शेतकरी संघटनेचे मोठे क्रांतिकारी संघटनेचे नेते आहेत त्यांनी आम्हाला अशी मोबाईलवरनं संपर्क साधला आणि सर्व शेतकऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला की तुम्ही शेतकरी एकत्र या, सर्वांच्या संघटना असतात, तुम्ही शेतकरी का संघटित होत नाही? शेतकऱ्यांनी संघटित होऊन तुम्ही आंदोलन जे करताय त्या आंदोलन अधिक तीव्र करून यांनी जर तुमची दखल नाही घेतली
तर मी स्वतः तुमच्या आंदोलनामध्ये उतरेल आणि तुम्हाला गरज पडलं तर मुंबईला सुद्धा मी आंदोलन करेल. पण तुम्ही भिवू नका. जर प्रशासनाने दखल घ्यायला त्यांनी विनंती केली आहे की प्रशासनाने आणि विमा कंपनीने यांची दखल घ्यावी. जर नाही घेतली तर मी शेतकऱ्यांसोबत आहे. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही बघा, तुम्ही केंद्रात इथं आमचे मंत्री आहेत, राज्यात इथं आमचे आमदार आहेत. आम्ही सर्वांकडे जाऊन आलेलो आहे. सर्वांना विनंती केली आहे की आमचं एक मंडळ वंचित आहे, तर पाहिजे तसा अजून फरक पडलेला नाही आणि आमच्याशी पाहिजे तसा संपर्कही नाही. तर आम्ही सर्वांना विनंती करतो आहे प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना की जे आपले 1622 शेतकरी आपल्या भागातले यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण लवकरात लवकर हाताळावा अशी सर्व शेतकऱ्यांतर्फे मी त्यांना विनंती करतो. तुम्ही कंपनीचे जो नोकर आहे, तुमच्या चुकीमध्ये जर शेतकऱ्यांना भेटी झाला तर याचा संबंध काय आला? तुमचा एका दिवसात तुम्ही म्हणता एका दिवस डेटा उशिरा गेला, एक दिवस डेटा जर उशिरा गेला तर 4 महिने पेमेंट कसं काढायला? मग तुमचा डेटा उशिरा काय गेला साहेब? एका दिवशी डेटा उशिरा तुम्ही सांगता आता, तुम्ही सांगितलं आता. तुम्ही सांगताय ना टेम्परेचर 5 दिवस आम्ही सांगतो साहेब, ऐकून घ्या. तुमचं ऐकून घ्या साहेब. महसूलचे अधिकारी असतील, साहेब तुम्ही लक्षात घ्या. पीक विमा कंपनी असेल, महसूल असेल, कृषी विभाग असेल किंवा कलेक्टर साहेबांचे अधिकारी असतील, सगळे वेगळे उत्तर देत आहे. मला प्रत्येकाचं अधिकाऱ्यांचं वेगळं उत्तर येते. तुमच्या सुमांगात नाही त्याच्यात तुमच्या याच्यामध्ये. पण तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही की नेमकं काय चुकी आहे आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना विधी करताय. माईक लावून बोला साहेब, माईक लावून. तुम्ही सांगितलं एक दिवसाचा डेटा उशिरा गेला असं नाही बोललो मी. काय बोलला मग तुम्ही? एक दिवस डेटा उशिरा गेला सगळ्या सगळे रिकॉर्ड करता इथे. दिशाभूल करू नका. तुम्ही असं शेतकऱ्यांवरती धरू नका. तुमचा डेटा लेट गेला, पैसे लेट झाले, सगळ्यांना